त्यांची जे भ्रष्टाचारची कारोबार चालू होते, चुकीचे कामाची कारोबार चालू होते, ते लपवण्यासाठी आज ते पक्ष बदललेला आहे। आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या मनाच्या हिशोबाने मनमानीचा कारोबार केलेला आहे। लोकांनी विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली, सरपंच म्हणून त्यांना खुर्चीवरती बसवलं। हेच गांधीनगरच्या जनतेकडे ताकद आहे, त्यांना परत खुर्चीवरनं खाली आणू शकतो। गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोडे हे दुसऱ्या पक्षामध्ये 2 ते 3 दिवस आधी गेलेले आहेत। त्यांची जे भ्रष्टाचारची कारोबार चालू होते, चुकीचे कामाची कारोबार चालू होते, ते लपवण्यासाठी आज ते पक्ष बदललेला आहे। त्यांनी मुद्दा पब्लिकच्या समोर डीसीचा ठेवलेला आहे। डीएसीचा ॲक्च्युली पाठपुरावा जे केलेला आहे ते आमचे अमल साहेब आहेत, मुन्ना साहेब आहेत, वहिनी साहेब आहेत। 1.5 वर्षापासून त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। आज बरोबर टायमिंगला ज्यावेळी यश मिळत होता, बरोबर त्यांनी टायमिंगला स्वतःला वाचवायसाठी त्यांनी पक्ष बदललेला आहे, प्रवेश केलेला आहे दुसरीकडे। आज जे गांधीनगर लोकांनी विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली, सरपंच म्हणून त्यांना खुर्चीवरती बसवलं। हेच गांधीनगरच्या जनतेकडे ताकद आहे, त्यांना परत खुर्चीवरनं खाली आणू शकतो। आणि हे केल्याशिवाय गांधीनगर जनता किंवा भारतीय सिंधू सभा, भारतीय जनता पार्टी सोडणार नाही। भ्रष्टाचार केला तर भ्रष्टाचार नेमकं काय केलं, काय केलं? भ्रष्टाचार म्हणजे जे गावात अतिक्रमण दिवस वाढत गेलं त्यांच्या बसल्यानंतर, ती तक्रारी आम्ही तोंडी पण दिलेली आहे, लेखी पण दिलेली आहे, मासिक सभा असत्या त्यामध्ये ठराव पण केलेला आहे। तरी सुद्धा 1.5 वर्षात एकही कारवाई झालेली नाही। त्यावरनं क्लिअर होते भ्रष्टाचार केलेला आहे। कुठलंही सिग्नेचर करायचं असेल, साधं पेपर पण द्यायचं असेल, पब्लिकला 1 महिना ग्रामपंचायतची फेऱ्या मारायला लागते। ह्याच्यावरनं पण भ्रष्टाचार समजते। पक्ष बदललेला आहे, का बदलला अचानक, का त्यांच्या पाठीमागे लागले, हे पण आपल्याला समोर येते। आणि तक्रार दिली होती, पण ते कुणाचंही वरिष्ठांचं किंवा आपले सरकारी अधिकारी जे काही होते, ते आम्ही पंचायत समितीमध्ये सीईओ कडे भरपूर वेळा तक्रारी, ते कुणाचंही ऐकायच्या मानसिकतामध्ये नव्हती। आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या मनाच्या हिशोबाने मनमानीचा कारोबार केलेला आहे। आता ह्याच्या पुढे जी काही कारवाई होणार, आम्ही सगळीजण बसून एकत्र, गांधीनगरची भरपूर लोक आहेत ज्यांना हे चुकीचं वाटलेलं आहे, त्यांच्याबरोबर एकत्र मीटिंग घेऊन पुढची कारवाई करणार। अविश्वास ठराव जे आहे ते पण 100% करणार। त्यांच्या विरोधात जे काही आपल्याला तक्रारी द्यायला येतात, कारवाई करायला येते, 100% आपण करणार। आणि हे बघा, महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती भरपूर अतिक्रमण झालेले आहेत। त्यामुळे आम्ही अर्ज देऊन सुद्धा सरपंचानं आणि कुठलेही त्यांचे गटाच्या बाजूने सारखा विरोधच केलेला आहे, अतिक्रमण काढायचं नाही। म्हणजे याचा अर्थ काय होतोय की अतिक्रमणाला प्रोत्साहन दिलेला आहे। आणि 39 खाली सीओला आम्ही पत्र सुद्धा दिलेलं आहे, त्याला अपात्र करा म्हणून आम्ही 2 महिन्यापूर्वी सीओला 39 खाली कारवाई करा म्हणून पत्र दिलेलं आहे, पण अद्याप त्याची कारवाई अंमलबजावणी झालेली नाही। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।